Bahwa
राधे राम कहते माया
Ani kana lage
पदार्थ हानि कणलगे मायिक 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 पदार्थ हानि कणलगे मायिक
दृष्टी विठेवरी साजरी देते माझे हरिवृत्ती राहो अनेक नलगी माईक पदार्थ देते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे श्राणी देते दूषित धनी जडो देशे अनेक नलगी माईक पदार्थ देते माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळल्या मावर म्हणजे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगी माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विढाला आयोग पिटी कधी भीमरत्यंवर पुंडरिका दातु मणिनं स्वागत्य तिष्ठन्त मान्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्री काहीच नाही बोलत वचन अति भारी कामस्त काही पाया भरी ब्रह्मकुमारी हंसर्वश्वरी विनाशोभी दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुराया सुखमूर्ती कौलाने हनुमसंत श्रोत्यांच्या पाया भेदभेदा करुण्याता नमो श्री पांडुरंगा यारे प्राकतेच्या प्रसंगाने सोनी माझ्या भावसंगा करी कृपा माझवरे ढाला साजरी देते माझे हरिवृत्ती राहो अनेक नलगी माईक पदार्थ देते माझे अर्थ नको देवा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये अखंड नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 29व्या वर्षात याची पहिली सेवा आहे आणि त्या सेवेसाठी उत्कृष्ट असा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे बाबांनो आम्हाला दोन्हीतला फरक कळला सत्य आणि असत्य आम्ही जाणलं आम्हाला वर्ण कळल्यामुळे आमची एकच इच्छा आहे जे दिसतं का सर्व नाशवान आहे हे कर्मजन्य आणि धर्मजन्य सर्व जे खोटं आणि नाशवान असल्यामुळं जे पुढे जायचा प्रयत्न करायला का तेवढं दुःखच भोगावं लागत असल्यामुळं उच्च कोटीची पद हे दुःखालाच कारण आहे देवा आम्हाला ते मिळावं अशी इच्छा सुद्धा होऊ देऊ नको कारण हे सगळं माईक आहे आणि जे माईक असतं का ते कायम दुःख देत असल्यामुळं आमची वृत्ती खोट्याला चिटकून न देता कायम तुझ्या चरणाजवळ ठेव असा 4 चरणाचा भावार्थ आहे गावकऱ्यांच्या उत्तुंग प्रतिसादानं सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं अन्नदाते मंडळी यांच्या हे फार अनमोल सहकार्यानं अखंड नाम सप्ताह 29व्या वर्षातल्याची पहिली सेवा आहे आणि त्या सेवेसाठी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे अभंग गाथेतील पहिल्या क्रमांकाचा आहे सर्वांना पाठ अभंग आहे अभंगाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितला जीवन जगत असताना माफी मागून सांगतो लक्ष द्या जीवन जगत असताना जोपर्यंत तुम्हाला सत्य आणि असत्य यातला फरक कळत नाही का तोपर्यंत जीवन सर्व व्यर्थ आहे असं संतांचं म्हणणं आहे थोडस लक्ष देऊ नाही का जीवन जगत असताना तुम्ही खऱ्याला सोडून खोट्याची कास पकडली का नक्की अधोगतीला जाणार आहे असं संतांचं म्हणणं आहे जोपर्यंत तुम्ही खरं खोटं समजता आणि खोटं खरं वाटतं का तोपर्यंत तुम्ही तुमचा उद्धार करून घेण्याच्या योग्यतेचे नाही असं हे संतांचं म्हणणं आहे पुढे एकदा हात जोडतो थोडस लक्ष देऊ नाही का जीवन जगत असताना सत्य असत्य कळणं अत्यंत महत्वाचं आहे पण कलियुगाचा एक गुणधर्म आहे कलियुग तुम्हाला खऱ्याकडे जाऊ देत नाही आणि खोट्यात गुंतून पाडल्याशिवाय राहत नाही ज्या युगामध्ये असं घडतं का त्या युगालाच कलियुग असं म्हणतात विठ्ठल म्हणल्या मिठी लावून टाळ वाजवा तुम्ही हात असं बांधून सोडून धरून ठोका दिसतो हे बंद होते लगेच
थोडंसं सहकार्य करा, मिठी लावून म्हणू नका पण टाळ वाजवा. गुणधर्म आहे, मोजकं सांगतो, लक्ष देऊ नये का. कलियुगाचा एक गुणधर्म आहे, तुम्ही सत्याला असत्य म्हणता आणि असत्याला सत्य म्हणता. कारण कलियुगाचा असा वर्म आहे, कलियुगाचं की दानाला जास्त किंमत गेली. नाही कळलं तर आपल्यातलं सांगतो, ज्याची किंमत कमी आहे का त्याला किंमतच नाही, आणि ज्याला किंमत जास्त आहे का त्याला जास्त किंमत आहे. किंमत आहे त्यालाच किंमत आहे, ज्याला किंमतच नाही का त्याला निव्वळ किंमत नाही. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, तुम्ही लक्ष देऊ नाही का. तुमच्या तूप कसं केलं आहे? तूप 600 रुपये. मला न्यायचं नाही, खरं सांगा. एक सांगा की 11, 700 800 असते काय? 600. कसं 600 रुपये आहे, बरोबर आहे. मीठ कसं केलं आहे तुमच्या? मीठ 10 रुपये. मोठ्या घरचं 15 रुपये. चौथ्या मजल्यावर राहतंय 20 रुपये. 25व्या मजल्यावर राहतंय 30 रुपये. याच्यापेक्षा मीठ महाग नाही ना. 30 रुपये किलो मीठ आणि तूप 600 रुपये किलो आहे. हात जोडून माझी विनंती आहे, थोडंसं लक्ष देऊ नये का. तुमच्या जीवनात असा श्रीमंत माणूस तुम्ही कुणी पाहिला का की तुपाच्या वाटीतला एकच घास खाल्ला आणि तुपाच्या वाटीत हात धुवून गेला? पाहिलाय तुम्ही? गप्पा म्हणतात ती मोठ्या घरचं आहे. नाही, किती मोठ्या घरचं असू द्या, तुपाची वाटी पुसून आणताय. थोडं म्हणलं का थोडं चौपट राहिलं चटकोर चपाती घेतली, वाटी अशी पुसून धुतल्यावरच केली त्याने. का केलं असं? 600 रुपये किलो आहे. पदर पसरतो, लक्ष द्या. आणि त्याच पत्त्यानं अरे पहिला दिवस असला का असाच राडा असतो. आमच्याकडे कसं असतं ना, पहिला दिवस म्हणजे ते 6:15 चालतच नाही पहिल्यांदा. अहो तसा पासवर आणतो का आपण पहिल्यांदा, तसं नाही चालत. कारण नांगरट झालेले असते आणि ढेकळं फुटलेले नसतात. उलटा होत करायचा, पासवरण दिन खाली दगड ठेवून उभा राहिलं तरी ढेकूळ फुटत नाही पहिल्यांदा. थोडस होतं मागं पुढं, थोडस लक्ष द्या. मीठ त्याच पट्ट्यानं 10 रुपये किलोचं मीठ ताटात बाजूला असतं. मीठ हाताला चोळलं आणि धुवून टाकलं. मिठात हात धुल्यावर मी त्याला सहज म्हणलं, अहो मीठ 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 मीठ. मला म्हणलं कुठलं आहे? असू दे कुठलं मीठ आहे, तो मिठात हात धुला. येडायस म्हणला, 10 रुपये किलो आहे. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. 10 रुपये किलो आहे, मिठाची किंमत कमी आहे म्हणून तुम्ही ताटात धुवून टाकता आणि तुपाची किंमत 600 रुपये आहे. वाटी पुसून आणता. नाही कळत तर अजून एकदा हात जोडून लक्ष द्या. मीठ आणि तूप दोन्हीला स्वयंपाकामध्ये सारखं प्राधान्य आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, चवे नाही द्या अन्न ज्यात नसता लवण. म्हणजे मीठ ज्या अन्नात नाही का ते अन्न चव देत नाही, इतकं मीठ दर्जेदार आहे पण किंमत कमी असल्यामुळे हाल आहे. त्याला किंमत आहे, किंमतच नाही त्याला किंमतच नाही. नाही कळत तर अजून आपल्यातलं सांगतो, किंमत वाढली का हव्यास वाढतो आणि किंमत कमी झाली का हव्यास कमी होतो. किंमत वाढली का हवंसं वाटतं आणि त्याच वस्तूची किंमत कमी झाली का तिरस्कार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या ते गेल्या 2 महिन्यामध्ये आमच्या इकडं टोमॅटो 60 रुपये किलो झाले. सांगून बरं का, पण माफी मागून सांगतो. टोमॅटो 60 रुपये किलो झाले. आमच्या घरच्यांनी सांगितलं टोमॅटो घेऊन या. बरोबर, पांढरी पिशवी तुमची किलीन खिशात घातली की मुंबईला लाल भडक टोमॅटो ढेगारा कॅरेट घेऊन शेतकरी बसला होते. मी सहज विचारलं, टोमॅटो 60 रुपये किलो. पिशवी नाही खिशातनं बाहेर काढली. म्हणजे आपली ऐपतच नाही तसं लोक गांजे पिशवी बाहेर काढली नाही. मी महादारी फिरायला आणि आमच्यातली एक रोजंदारी करणारा मजूर माझ्याकडे आला. मला म्हणला जेहरी जेहरी कुठे गेलता? मला कुठं नाही काय घ्यायचं नाही म्हणला. इकडे कोणी गाडी मला असं चालू तू माल वाहतो मला. तू काय घेतो? टोमॅटो घेतो म्हणजे. आणि त्यानंच लगेच विचारलं, टोमॅटो 60 रुपये किलो. 2 किलो द्या म्हणला. माझ्या देखत 2 किलो घेतली. मी म्हणलं बाया 60 रुपये किलो आहे, गरिबांना खायचं सोडायचं काय म्हणला. 2 किलो घेतली माझ्या देखत. 30 टोमॅटो गेल्या आठवड्यात 5 रुपये किलो आहेत आमच्यात. मी पिशवी घेऊन गेलो, टोमॅटो 5 रुपये किलो. द्या 50 किलो. गरीबाची एक वर्म असतं, जी वस्तू स्वस्त आहे का ती घर भरून 50 किलो आणली. फाताळी टोमॅटो, देवळी टोमॅटो, खटाखली टोमॅटो, दिवाळी टोमॅटो, असं 3 मजले असतं बघा प्लॅस्टिकचं माळव भरायचं. 3च्या मजलं गच भरलं टोमॅटो. कारण गरीबाचं एक सूत्र असतं, जी वस्तू स्वस्त आहे का ती घर भरून आणायची. असं घर टोमॅटोला कटाळलं पाहिजे, किंमत वाढायला आणि घर कटाळायला गाठ पडली पाहिजे. 50 किलो घेतले, महागारी ठेवल्यावर त्या दिवसाच गाठ पडलं. जेहरी बांधून ठेवला जेहरी टोमॅटो पत्र काय ना म्हणलं टोमॅटो गेलं म्हणून. मी काय सांगतो कळतं ना, टोमॅटोची किंमत 50 रुपये हो द्या, गरीबी 2 किलो घेतल्याशिवाय राहत नाही. आणि 30 टोमॅटो 2 रुपये किलो हो द्या, गरीब डुंकून सुद्धा पाहत नाही. पदरपासून सांगतो, लक्ष द्या. टोमॅटोत फरक नाही, किमतीत फरक आहे.
किंमत वाढली का सर्वांचा हव्यास वाढला, आणि किंमत कमी झाली का सर्वांना तिरस्कार निर्माण होतो. कलियुगाचा गुणधर्म आहे. तुकाराम महाराज सांगतात आम्हाला फक्त कळलं हे ओरिजिनल सत्य आहे आणि हे ओरिजिनल असत्य आहे. नाही कळत तर अजून बी साधं सांगतो. पूर्वीचे जे मोठमोठे राक्षस होऊन गेले का एका राक्षसाचे एक अवतार झाला, त्या राक्षसांनाही माहित होतं सत्य सत्य असतं ना असत्य असत्य असतं. एका मिनिटात सांगतो, लक्ष द्या. कंस माहित आहे ना, कंस स्पेशल भगवान श्रीकृष्णाचा अवतार कंसासाठी आहे. ते कंस जाहीर करतो खरं खरं आहे आणि खोटं खोटं आहे. ते वसुदेवाला देवकी देऊ केली, आनंदाला पारावार नाही. लग्न समारंभ थाटामध्ये पार पाडला आणि ते वरात निघाली. वराती सोबत कंस निघाला, कंसासोबत 10-5 सेवक निघाले, प्रधानजी निघाले. मध्यंतरी वरात गेली आणि आकाशवाणी झाली, ऐक कंसा, देवकीचा आत्मा तुला ठार मारणार आहे. आकाशवाणी कंसानं ऐकली आणि कंस मटकन खाली बसला. कंस खाली बसलेला सेवकाने बघितलं आणि दोघा चौघांना डवसला, जयहरी सरकार. कंस मला जयहरी, नाराज आहे का तुम्ही? म्हणजे नाही. कोण काय म्हणलं का? अजिबात नाही. कोणाचा फोन आला का? नाही म्हणलं तर मग झालं काय? कंसाने सांगितलं, येड्या आकाशवाणी आहे. कसली आकाशवाणी? अरे देवकीचा आठवा मला ठार मारणार आहे. संघ हिंडणारी होती का 2-4 कंसाच्या, त्यांनी सांगितलं सरकार काय देवकीचा आठवा तुम्हाला ठार मारणार आहे, मग आम्ही कशाला आहे? कंसाने सांगितलं, येड्या हो, तुम्ही फक्त आमच्या भाकरी खायला आहे, तुम्ही काही करू शकत नाही. पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. कंसाने सांगितलं तुम्ही काही करू शकत नाही, कारण आकाशवाणी त्रिवार सत्य आहे. देवकीचा आठवा मला मारल्याशिवाय राहत नाही. 1 नंबरचा दुष्ट कंस आहे, तोही सांगतो आकाशवाणी त्रिवार सत्य आहे. माझ्यावर नसेल तुमचा विश्वास, आकाशवाणी जर कंसासारख्यानं खरी मानली नसती तर वसुदेवन देवकी बंदीशाळेत टाकले नसते. आकाशवाणी कंसानं जर खरी मानली नसती तर देवकीची सगळी लेकरं मारायचा संकल्प केला नसता. सोडून द्या मी आहे. नाही, दचकत होता कंस. ह्याचं एकमेव कारण आकाशवाणी सत्य मानली. कारण कंस सांगतो सत्य सत्य आहे आणि असत्य असत्य आहे. थोडं मागं चला. रावण जाहीर करतो खरं खरं असतं आणि खोटं खोटं असतं. थोडस लक्ष द्या बरं का. ते युद्ध चालू झालं. युद्ध वेळ नाही इतका पण मोजकं सांगतो. युद्ध चालू झालं आणि तिकडून बाण आला, लक्ष्मण लागला, लक्ष्मणाच्या हृदयाला बाण लागला. लक्ष्मण खाली पडले, रामाला कळलं, राम पळत आले. डोकं उचललं, रामानं लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं. राम रडाले. 18-56 कोटी अस्त्र गोळा झाली. संध्याकाळी 6 ते 8 सर्व चिंताक्रांत होते. सगळ्यांचे डोळे डबडबले. एवढ्यामध्ये शोषणाचा पत्ता लागला. शोषण वैद्याला बोलवलं. योगायोगाने त्यांनी उपचार सांगितला. औषधी आणायला हनुमंताचा नंबर आला. हनुमंत गेले, द्रोणागिरी उचलून घेऊन आले. ते औषधी घेतली. रामाचं चरण तीर्थ घेतलं. दोन्ही मिक्स केलं. लक्ष्मण दिलं. लक्ष्मण सावध झाले. राम निघून गेले. लक्ष्मण उठून बसले आणि सगळ्या वानराकडे बघितलं. 18 पद्म वानरांनी 56 कोटी असलं. रात्रभर रडून डोळे लाल झालते. असे चेहरे पडले होते. असे घाबरल्यासारखी अवस्था वानराची होती. आणि लक्ष्मणानं दोघा चौघाला पुढच्याला विचारलं, होय रे काय तुम्ही नाराज आहे का? वानर म्हणले नाही. राम रागावले का? अजिबात नाही. रात्री पंगत नव्हती काय? वानर म्हणले पंक्तीचा बी आमचा काही संबंध नाही. तुम्हाला म्हणलं काय? कोण काय? काही कोणी म्हणलं नाही. मग तुम्ही असे निष्ठेच आहात. कपाळ तिलक नाही, गंध नाही, चेहरे हसरे नाही. काय झाले म्हणल्यावर गर्दीत नाही एक वानर उठलं, लक्ष्मणाकडे वट केलं. तुमच्यामुळे तर घोळ झाला ना म्हणलं. लक्ष्मण म्हणले माझ्यामुळे झालं. हा कसं? काल तुम्हाला 6 वाजता शक्ती लागली, त्या क्षणापासून राम रडत होते. आणि जिथं राम रात्रभर रडले का तर आमचं कुठे घेऊन बसला, आम्ही सर्वजण रडत होतो. तुम्ही रात्रभर रडला? हो. राम सुद्धा रात्रभर रडत होते. का? तुम्ही मोर्चायमान होता सरकार. माझ्यामुळं राम रात्रभर रडले? हो. लक्ष्मणाला टेन्शन आलं. लक्ष्मणाने विचार केला आपल्यामुळे जर लोकांना त्रास होत असेल तर आपल्या जीवनात काय राय आहे? हे जुनं सांगतोय मी, आताच नाही. आता आपला एकच हेतू आहे, आपल्यामुळे जर लोकांचं वाटोळ होत नसेल तर आपल्या जीवनात काय मजा आहे? मी तुमच्यातलं सोडा, आमच्यातलं सांगतो. आमच्यातलं रात्री वाजवून होते एक महाराज वाजवणार. असं वाजवा लागलं. मी त्याला थांबून विचारतो, शाळा असं शिकला का? मोगम वाजवतो. शिकलो म्हणला. आणि किती वेळ झालं शिकला? 13 वर्ष झालं शिकलो म्हणला. तो नीट वाजवत नाही. 13 वर्ष शिकलो म्हणला, नीटच वाजवतो. असं कसं? ते म्हणला, येडा महाराज का 13 वर्ष शिकून जर कीर्तन नाही पाड्या आलं तर 13 वर्ष शिकून फायदा काय? आपल्यामुळे लोकांना त्रास होता कामा नये. वाईट वाटलं लक्ष्मणाला. आणि लक्ष्मणाने विचार केला माझ्यामुळे जर राम रडले, हे कुणी केलं? रावणाने. कोण? रावण. आवेशानं लक्ष्मण समोर आले, पण तिकडून रावण नाही आला. इंद्रजित, ही नाव पाठायचं तुम्हाला. इंद्रजित तिकडून आले आणि इंद्रजिताला लक्ष्मणाने बाण मारला. हाताला बाण लागला, हात तुटला. इंद्रजितला ओढून स्वतः दारात जाऊन पडला. धपकरण आवाज झाला आणि आवाज कसा झाला म्हणून सुलोचना बाहेर आली, म्हणजे इंद्रजिताची पत्नी. काय वाजलं? दरवाजातनं पाहिलं तर 25 फुटावर रक्तानं माखेला हात पडला होता. 25 फुटावरनं सुलोचनेनं हात ओळखला, माझ्या पतीचा हात आहे. पण विश्वास बसत नव्हता. त्याने विचार केला असं होणं हे तर शक्यच नाही. कारण एकच आहे, माझ्या पतीने इंद्रावर 14 वेळा विजय मिळवलाय आणि हे तर घात होत असतं काय? पण जवळ जाऊन रक्तानं माखेला हात पुसल्यावर खात्री झाली माझ्या पतीचा हात आहे.
हात मस्तकाला लावला आणि सुलोचना रडू लागली. सुलोचना रडत असताना तोटक्या हाताची बोट हल्ली आणि बोटाने संकेत केला सुलोचनेला, सुलोचना रडू नकोस, रडायला वेळ नाही, कसं घडलं यथ्यमूत लिहून देतो कागदन पेना. अशी एक दोन्ही शास्त्र आहे की पतीची भाषा पतिव्रतेला कळते. जुनं सांगतो मी, जुनं. आता तुमचं सांगून कुणी ऐकत नाही. तोटक्या हाताची भाषा कळली सुलोचनेला. तोटक्या बोटात पेन घातला आणि असा कोपरात हात उचलून धरला आणि त्या हाताने लिहायला चालू केलं. धीर धर सुलोचना, रडू नकोस, डोळा पुस. तुला वाटतं का माझा घात झाला? सुलोचना, माझा घात नाही झाला, मग माझा उद्धार झाला. एक सांगू का सुलोचना? बोला सरकार, ऐकशील ना? सुलोचना सांगितलं, सरकार उभ्या जीवनामध्ये एक शब्द तुमचा ओलांडला नाही आणि आता ऐकत नाही का? बोला बोला म्हणल्यावर सांगितलं, जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर सुलोचना, लंकेत राहून उद्धार होणं शक्य नाही. माझी तुला शेवटची विनंती आहे, उद्धार करून घ्यायचा असेल तर तू ताबडतोब रामाला शरण जा. रामाच्या शरणागतीशिवाय उद्धार होणं शक्यच नाही. पेन खाली पल्ला, चिठ्ठीचं दर्शन घेतलं सुलोचनेनं. सुलोचना निघाली, पण रावणाचा कायदा होता की घरच्या माणसाची परवानगी असल्याशिवाय घर सोडता येत नाही. सुलोचना मंडोदरी समोर गेली, मंडोदरीला हात जोडलं. मंडोदरीनेच विचारलं, सुलोचना बोला. तो इकडे? हो माय. कारण मी रामाकडे चालले. रामाकडे चालले म्हणल्यावर सासून परवानगी दिली, खुशाल जा. आनंदाला पारावार नाही. आणि सासऱ्याला विचारायला दरबारामध्ये असे सिंहासनावर रावण बसला होता. सगळे राक्षस तल्लीन होते, क्रोधायमान झाले होते. इंद्रजिताची बातमी नुकतीच कळली होती आणि तशा अवस्थेत सोन समोर बघितली आणि रावण उठून उभा राहिला आणि रावणाने हात जोडलं. रावणाने विचार केला, ही जर आता मला विचारलं माझा पती कुठे आहे तर काय सांगू आता? घायल झाला रावण आणि रावणाने विचारलं, सुलोचना बोला सरकार. तू दरबारामध्ये? हो महाराज. बोल, काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे सरकार, मी रामाकडे चालले. सुलोचना, काय तू रामाकडे चाललीस ना? मग मला विचारायची काय गरज आहे? खुशाल जा. रावणानं परवानगी दिली आणि सुलोचना निघाली. निघाल्यावर त्यांच्याजवळ मधी मधी करणारे एक होतं रावणाच्या जवळ. ते उठलं, विनंती केली, सरकार निर्णय चुकीचा आहे, म्हणजे घोटाळा होणे शक्यता आहे. सुलोचना रामाच्या बाजूला चालले, मीच परवानगी दिली, घोटाळा होईल, बस खाली. मूर्ख कुठला? रावणाने दम दिला. रावणाने सांगितलं, येड्या, उच्च विचाराचे माणसं ज्या टायमाला निर्णय घेत असतात का त्या टायमाला कमकुवत विचाराच्या माणसाने मध्ये तोंड घालायला, बस खाली. बसलं. प्रधान झाले, प्रधानजीला हात जोडला. सरकार तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझे म्हणणं तेच आहे. तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचं, रामाचं आपलं वैर आहे त्याची मला कल्पना आहे. रामाचं आपलं वैर शेतीमुळे आहे तेही मला माहित आहे. त्याची शेता आपल्या ताब्यात आहे, अगदी खरं आहे. सुलोचना रामाच्या बाजूला चालले, मीच परवानगी दिली. सरकार काय घोटाळा होणे शक्यता आहे, म्हणजे जर आपली सुलोचना रामाच्या बाजूला गेली आणि रामाचा जर तुम्हाला उद्या निरोप आला, जय हरी रावण, तुझी सून माझ्या ताब्यात आहे, बरोबर, माझी सीता घेऊन ये आणि तुझी सुलोचना घेऊन जा, असं रामाचा जर निरोप आला तर तुम्ही करणार काय? काय करणार? रावणाने सांगितलं, प्रधानजी काय असं व्हायला तो काय रावण आहे काय? अरे राम आहे राम, माझी एकटी सून सोड रे. अख्ख्या लंकेच्या स्त्रिया रामाला भेटायला गेल्या का तर त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही. कारण एकच आहे बाबा, राम कायम राम आहे आणि रावण कायम रावण आहे. रावण रावण आहे. कंस सांगतो आकाशवाणी त्रिवार सत्य आहे. आता फक्त ह्या युगात मोजक्या लोकांना कळलं त्याचं नाव संत आहे. नाव सांगतो, लक्ष द्या, हे ओरिजिनल खोट आहे असं संतांनी जाहीर केलं. फक्त संतांनी. तुम्हाला पाठ आहे सर्वांना, मला इतकं काही वेळ नाही. हरिपाठ तुम्हाला पाठ आहे. हरिपाठाचा शेवटचा अभंग आहे. माऊली सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाय रदार हरी लटिका व्यवहार शेवटच्या अभंगात सांगतात, लटिका नाम खोटा हे त्यांना कळलं. अजून दुकान मागायला विचारा, तुमचं म्हणणं काय? इतका खोटं वाटलं आम्हाला. भेटले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते म्हणे बैसलेसे, म्हणून जाळोनी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालवणी या शून्य. नामदेव महाराज, तुम्हाला कसा वाटला संसार? नामदेव महाराज बंद करायचं म्हणतो की काय? मग आम्हाला
कळलं ते तुम्हाला सांगतो. नुसता संसारच खोटा आम्हाला कळला यात नवल नाही. संसारला जेवढे जेवढे चिकटले का ते आम्ही ओळखून सोडले सगळेच खोटे आहेत. काय काय खोटं आहे? नामदेव महाराजांची व्याख्या आहे. धननारा पुत्र जन चिकटले का तेवढे तेवढे सगळे खोटे आहेत. यादी मोठे आहे. धन धन नाम पैसा. लगेच तुकाराम महाराज सांगतात धनाच्या मागे कळे काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा. दारा दारा म्हणजे पत्नी. नामदेव महाराजांचं म्हणणं आहे पत्नी खोटे असं त्यांचं म्हणणं आहे. पत्नी निव्वळ खोटे असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे पण म्हणायचं कसं मग घोटाळा आहे. पत्नी खोटी आहे. किती खोटी आहे अजून मी 2 मिनिटं साधं सांगतो. ते चैत्र वैशाख महिना असावा. दुपारचा 2चा टाइम असावा. तुम्ही दोघंच घरी असावा. पत्र्याचं घर असावं. 4च पत्र्याचं फॅन नसावा. उकाडा असा गरम असावा आणि तुम्ही त्यांना दरडावून सांगा पत्नी म्हणली काय माझ्या पुढे कपडच्या करून दे असं 2 वाजता चैत्र महिन्यात दुपारी तुम्ही जर त्यांना म्हणला तर करतेले वाटते का? काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही ती काका एवढे म्हणजे सप्त्यापासून चर्चा करायला पत्र आहेत उकाडा आहेत काय दुपारचा 2चा टाइम आहे. तुम्हाला त्यावेळेस प्यायचं असेल का मिक्स बोलायचं. मिक्स कसं बोलायचं सांगतो असं थोडं काय दोघा पुरता असं चहा. मग दोघा पुरता म्हणल्यावर मेळ लागतो. केला बोलता बोलता जास्त झाला. हात जोडून सांगतो लक्ष द्या. आगाव जायला चहा तुम्हाला घरच्यांनी कवा दिलाय काय? कळलं बरं नाही कळलं त्याच्यापेक्षा बरं. शेतकरी आहोत ना आपण. शेतकरी ते वावरात आहोत घेऊन तुम्ही गेला आहोत घेऊन घराच्या लावायला बरं का मी हो भाकरी लवकर ना. तुम्ही गेला 8 साडेआठ वाजता ते बैला झोपली 2-4 मोठा होता चारली काकून ते भाकरी आपल्या बांधल्या उरका केले आणि ते 2-4 भाकरी खाली ठेवल्या. वरणी एक डबा पातळ भाजी डब्यावाला एक बाजूला अशी 2-3 करून भाकर त्यात मिरचं थोडं ठेवलं. एकाल्या बाजूला 2 कांदे लिंबाच्या लोणच्या 2 फोडी ठेवल्या. घट्ट भाकरीची गाठ बांधली. चोपल डोक्यावर ठेवली. एक टोपलं ठेवलं त्याच्यावर भाकरी ठेवल्या आणि त्याच्यात एक कळशी रिकामी शिरडी सोडली. डोक्यावर चोंबळ टोपलं भाकरी कळशी रिकामे शेरडी एका हातातून एका हाताने घराला कडी लावली. त्याच हाताने कुलूप लावून निघाल्या काकू. मध्ये रस्त्यात दंड वरील बांध आणि ती शेरडीची वर माग शेरडीनं माग बोललं की मानाला थोडा झटका बसायचा. जसा मानाला झटका बसल का तसं डाव्याचं टोपान रोज असल्यामुळे थोडी थोडी भाजी त्यातनं निसरून खालच्या भाकरीवर यायची. भाकरी जवळ यायला बघितल्या शेतकऱ्यांनी आहोत सोडला. ती बैल आंब्याच्या बुडाला बांधली. कडब्याची एक पिंडी गुडघ्यावर मोडून आंब्या खाली बैलाला टाकली. काकू जवळ आले. ह्यांच्याच खांद्यावर चोपरनं घेतलं. दोघांच्या मध्ये हातरलं आणि कळशी रिकामी ह्याच्या पाणी घेऊन या. हे पाणी आणायला गेलं आणि काकू खाली बसल्या. कळशी घेऊन आले आणि त्या दोघांच्या मध्ये भाकरी सोडल्या. गाठ सोडली. ती चिरगोटाची बांधलेली. ओली भाकर ह्याच्या मोर ढकलली. कोरडी भाकर आपल्या मोर वळली. टोपणात आमची त्यांना दिली. डाबा आपल्याकडे वाढला. कसा योगायोग मी नेमकं जायला आणि त्याने एक घास खायला मिळालं. जे आहे नाना ते म्हणलं जय रे मिळाल तुम्ही टोपणात आमटी वली भाकर. ते म्हणलं खरं सांग महाराज सप्त्याशिवाय पोटच भरत नाही. इतकी खोटी आहे. तुम्हाला जास्त अनुभव आहे. जग खोट आहे. तुकार म्हणे जन दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. अख्खं जग खोट आहे. अख्खं इष्ट नातेवाईक पाहुणे रावळे सगळंच खोट आहे. तुकाराम महाराज काय एवढं तुम्ही ज्या अर्थी ठाम सांगता की हे सगळं खोट आहे आणि हे सगळं खरं आहे हे कशावरून? तुकाराम महाराज सांग बाबांनो आम्हाला त्यातलं वर्म कळल्यामुळे सांगतो. आपण आता शेवट चरण आहे. तुका म्हणे
तुकाराम महाराज सांगा आम्हाला वर्म कळलं वर्म कारण वर्म जाणलं आम्ही जे कर्मजन्य आणि धर्मजन्य नाशवान आहे. वर्म कळल्यावर कळतं सत्य आणि असत्यातला फरक नाही. वर्म कळलं का चुकली हा वर्म नाही तुम्हाला हे एकदा हुकलं का असं असं पुन्हा चक्कर मार लागते. तुकाराम महाराजांनी आम्ही जाणून घेतलं वर्म वर्म कळलं हे सगळं नाशवान आहे. नाही महाराज तुमचं म्हणणं तसं आहे पण आमचं जरा बरं आहे. तुकाराम महाराज नाही रे बाबा संसार नुसता खोटा एवढं कळलं नाही आम्हाला ओरिजिनल दुःखाचा हेही कळलं. मी माफी मागून सांगतो 2 मिनिटात लक्ष देऊ नाही का. तुमची जी धडपड आहे का संसारामध्ये ती फक्त पुढे जायची आहे ह्याच्यापेक्षा काही इच्छा नाही. माझ्यासही सर्वांची इच्छा आहे काय आपलं झालं पाहिजे आपण फक्त पुढे गेलो पाहिजे बस ह्याच्यापेक्षा काही इच्छा नाही. आपण श्रीमंत झालं पाहिजे ह्याच्यापेक्षा दुसरी काही इच्छा नाही. आपण पैसे गोळा केले पाहिजे ह्याच्यापेक्षा दुसरी काही इच्छा आहे का. तुम्ही बसल्यापैकी मला वाटतं का आज सप्त्यापासून पुढल्या वर्षी सप्ताह चालू होतो आपल्या खिशात गिनी येऊ नये असं वाटतंय का कोणाला. नाही 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 हे खचून आले पाहिजे असे माझ्या सहित ग्रही व्हावे धनधान्य सगळं सगळं ऐश्वर्या सहित प्राप्त व्हावे ह्याच्या पलीकडे दुसरी काही इच्छा नाही. तुकाराम महाराज आम्हाला वर्म कळलं बाबा ते हे सगळं दुःखालाच कारणीभूत आहे. माफी मागून सांगतो लक्ष द्या. फक्त आपली धावपळ दृष्टीतला तुमच्या भेद आहे दृष्टीतला भेद जोपर्यंत जात नाही का तोपर्यंत तुम्ही स्थिर होत नाही. असे अस्थिर लेवल झाली जगाची अस्थिर. आता एवढे हैराण आहोत आपण माझ्या सहित सर्वजण इतके हैराण आहोत की सुचतच नाही काही करावं इतके हस्ती आहोत. एक पूर्वीचा काळ बरा होता सुधारणा झाली म्हणून आव आणला आणि त्या आव आणल्यामुळं आपण असं दुःखी झालो. काही सुधारणा झाली नाही. मी हात जोडून सांगतो उगं घोटाळा करून घेतला आपण खेड्यात राहणारी माणसं आहोत शेतकरी आहोत ना आपण. गेल्या 15 वर्षात माफी मागून सांगतो लक्ष द्या गेल्या 15 वर्षामध्ये शेतकरी जर वावरात पेरायला गेला का पेरायला बी घेऊन तर घरनं पाणी घेऊन जात नव्हता. थोडंसं लक्ष द्या 2च मिनिटात सांगतो. घरनं पाणी घेऊन जात नव्हता ते तालीतलं पावसाचं साचलेलं पाणी 4-4 ओंजळी पेत होता गेल्या 15 वर्षामध्ये. बरोबर आहे ना. ते पेरणी चालू असली का ज्वारीची त्याला एक पावडर लावलेली असते बघा बियाला काय म्हणतात त्याला असते ना ते बियाला पावडर लावलेली असते आणि ते पेरताना हात ओले होतात आणि टिफन वळले का बेर बघायचं असतं आणि ते चिखल असतो आणि त्या चिखलाला बेर बघताना हात ओला होतो आणि तसेच वटीत हात घातला का त्याला पावडर चिटकून बसते. हात जोडून सांगतो लक्ष द्या गेल्या 15 वर्षात गंधकानं पांढरा शिपट चिखलानं लाल झालेला हात शेतकरी धुत नव्हता तसंच नेहरीची भाकरी खात होता. नेहरीच्या भाकरी घेऊन जर घरनं कोणी आलं का ते टिफन सोडायचा गुडघे असं गवत होतं तालीला बैल सोडायचा एक भाकर हातावर घ्यायचा असा कांदा दोन्ही तळात दाबून पडत होता शेतकरी गेल्या 15 वर्षात आणि ती कांदा असा खात 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 बैला समोरून एक भाकरी खायचा तळातावर घेऊन हातावर घेऊन. हात धुत नव्हता ते तसंच हात तसा धोतरला पुसायचा. बैल थोडी जगली का बैल तिकडून पाण्यावर सोडायचा तालीतल्या लाल भडक पावसाच्या पाण्यात आणि शेतकरी तालीवर यायचा गवताचं बेट बघायचा गवताच्या बेटावर बसायचा आणि तसलंच पाणी वारायचा शेतकरी आणि 4-4 ओंजळी लाल भडक पाणी पित होता. हे खरं आहे का खोटं आहे खरं सांगा. मान्य आहे ना. लाल भडक पाणी पावसाचं शेतकरी गेल्या 10-15 वर्षात 4-4 ओंजळी पित होता तरी सुद्धा वर्ष गोळी खात नव्हता. हे बी खरं आहे का खोटं आहे. आता 3दा फिल्टर केलेलं पाणी आपण पितो तरी सगळ्याच्या केशांनीच गोळ्या येत्या. भातळीत गोळ्या दिवळीत गोळ्या टेबलावर गोळ्या ड्रायव्हर मध्ये गोळ्या पर्समध्ये गोळ्या किचन कट्यावर बी गोळ्या आता घरच गोळ्यावर आहे म्हणलं आमचं. मी माफी मागून सांगतो हे ज्याचे त्याने अनहित केले नाही इथे कुणाचे काय बा गेले आपले आपण पायावर घोंडा मारून घेतला. तुकाराम महाराजचं म्हणणं आहे दृष्टीत फक्त तुमच्या बदल झाला. दृष्टीत काय झालं घोळ पुढे गेल्यावर बरं आहे पुढे गेल्यावर बरं आहे पुढे गेल्यावर बरं आहे पुढे गेल्यावर बरं आहे कुठेही जा पुढं सुख नाही असं संतांचं म्हणणं आहे. माफी मागून सांगतो तुमच्यात सोडा आमच्यात बी तीच गोळ आहे. तुम्हाला बसणाऱ्या माणसाला काय त्रास आहे का बसणाऱ्याला बसवाडा तुला बसला का टळाला तर निघाला एवढं तुमचं बरं आहे पण तुम्हाला बसून 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 वाजवणाराचं बरं वाटतं.
वाजवणाला विचारा, वाजवणाला गायकाचं बरं वाटतं. गायकाला विचारा, ती प्रवचन करायचं बरं म्हणतं. प्रवचनकाराला विचारा, ते म्हणतं कीर्तन करायचं बरं असेल. कीर्तन करायची गाडी घ्या, ते म्हणतं मठवाल्याचं बरं असेल. मठवाल्याची गाडी घ्या, ते म्हणतं दिंडीच नाही राहणार. ते म्हणतं दिंडीवाल्याचं बरं असेल. दिंडीवाल्याची गाडी घ्या. व्यवस्थित सांगतो एका मिनिटामध्ये. तुम्हाला काही त्रास नाही, पण तुम्हाला वाजवणाराचं बरं वाटतं. कीर्तन सुटल्यावर यांची एकूण गाडी घ्या. किती दिवस झाला वाजवता? 5 वर्ष झाली. बरं खवाटानं खवाट गेलं राव म्हणला. ही वाढ बोलते ते यात काय नाही राव म्हणलं. त्यांचं म्हणणं गायकाचं बरं आहे. गायकाची गाडी आहे. किती दिवस झाला गाता? 15 वर्ष झालं. बरं मेळ हुकला राव म्हणला. खऱ्या म्हणणाऱ्याला किंमत नाही राव. आपसरी म्हणणारे मोठे लोक माहीत ठेवायला राव म्हणला. खऱ्या म्हणणाऱ्याची किंमत राहिली नाही. उगच उगं भजन शिकलो राव म्हणला. कसलं का असं येडं वाकडं प्रवचन सांगायला पाहिजे राव म्हणला. प्रवचन करायची गाडी आहे. जय हरी महाराज जय हरी. प्रवचन 3 वर्ष झालं. बरं ना माणसंच नसते म्हणलं प्रवचन. वेळ कसा घालवायचा म्हणून प्रवचन असतं. त्यांचं म्हणणं कीर्तन करायचं बरं आहे. कीर्तन करायची गाडी आहे. बरं ना ते म्हणलं मठवाल्याचं बरं आहे. मठवाल्याची गाडी आहे. बरं ना ते म्हणलं दिंडीवाला बरं आहे. दिंडीवाल्याची गाडी आहे. दिंडी 20 वर्ष झाली राव म्हणलं. बरं ना हात टेकलं म्हणलं समाजा पुढे आपण. किती बी ताजा स्वयंपाक करा, रातचाच भात गरम केला म्हणून काल बघा तिथे राव म्हणलं. मला असं वाटतं सगळं सोडून देऊन ऐकणाराचं बरं आहे. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष देऊ नाही का. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. तेच लेवल तुकाराम महाराज सांगतात. तुमची जी धडपड आहे की पुढे जायची पुढे जायची पुढे जायचे, हे हेतनं पुढे सोडा. उच्च पदापर्यंत जरी तुम्ही गेला का तर त्याला दुःखच कारण आहे. अजून मी साधं सांगतो 2 मिनिटांमध्ये. मजूर असतो का मजूर, माफी मागून सांगतो लक्ष द्या. मजूर लोक आहेत कामाला जाणार. मजुराची गाडी आहे. जय हरी पांडू जय हरी. काय चाललंय? मजुरी करतो राव. बरं आहे का? काय करा म्हणलं बरं आहे का. 4 पिढ्या झालं आमच्या कपाळावर नुसती मजुरी आहे. पांडुरंगाने एवढी परीक्षा घेऊन राव मला. कसली असावी? 2000ची का होईना पण, 1 एकर का होईना पण स्वतःची जमीन पाहिजे. कोण म्हणते? मजूर 4 पिढ्याचा मजूर वाटतं 1 एकर जमीन वाल्याचं बरं असेल. 1 एकर जमीन वाल्याची गाडी आहे. जय हरी जय हरी. जमीन 1 एकर आहे म्हणे. बरं आहे ना वाईवाटीत ना राव म्हणला आपण. त्याला वाईवाटीत नाही घेतली कशी हौसाने घेतली. मला 3 वर्ष वाईवाटली. झालं काय? बैलाच्या भाऱ्यावारी गेलं मला. 1,500 बायला भाड्या म्हणला. महाराज ते 9 वाजता येतं मला. 1 म्हणून खेळ वर्गी खेळ खाली दाब या टाना कल लांबेव 5 ठोकरून टाका राव म्हणला त्याने. कामाला जाऊन पैसे तर 300 रुपये राहिले म्हणते. पडा काय राव म्हणला. जमीन परवडत 2 एकर बागायत पाहिजे. त्याला वाटतं 2 एकर बागायतदाराचं बरं असेल. 2 एकर बागायतदाराची गाडी आहे. जमीन 2 एकर बागायत होय. एवढ्यावरूनच कळलं त्याला परवडत नाही. बरं आहे ना वेळ लागत नाही राव म्हणला. तेव्हा गेलो बटन दाबून पाणी वर आले नाही वय गल्लं म्हणला. फ्यूज गेले असते म्हणला. फ्यूज बसून स्टार्टरचा घोटाळा होता म्हणला. 2 नेट करतो केबल जळते म्हणला. 3चा मेट अगस्तपूर मोटर जळते म्हणून. ह्या 4चा मेळ अगस्तपूर टिपो जळतो म्हणला. जमीन बरी आहे. 5 एकर बागायत पाहिजे. मी पुन्हा एकदा हात जोडतो लक्ष द्या. 5 एकर वाल्याची गाडी आहे. ती म्हणतं 10 एकर वाल्याचं बरं असेल. त्याची गाडी आहे. ती म्हणतं 50 एकर वाल्याचं बरं असेल. 50 एकर वाल्याची गाडी आहे. ती म्हणतं 200 एकर वाल्याचं बरं असेल. 200 एकर वाल्याची गाडी आहे. जय हरी जय हरी. जमीन 200 एकर. बरं आहे ना आपल्या मर्जीनं काही चालत नाही राव. मजुराच्या मर्जीनं वागावं लागतं. गेल्याच वर्षी माझ्याकडून चूक झाली म्हणली. 6 बैल जोड्या आहेत म्हणला महाराज. 3 असे नोकर आहेत पेरणीला. 300 एकर जमीन आहे म्हणला महाराज. नेहमी पेरणीवर कत आल्यावर सहज दोघाला म्हणलं कुठं आली पेरणी. त्यांच्या वरचं 9 एकर राहिले आणि खालचं 6 एकर राहिले. मी सहज म्हणलं वर गहू पेरा आणि खाली हरभरे पेरा. माझं पान खाऊन माझा चेकवून मैदान दवायची मला नोकर. वर गहू येत नाही आणि खाली हरभरे येत नाही. मी रागाला गेलो म्हणलं. आणि मी सहज त्यांना म्हणलं मी सांगतो पण पेरा. पेरलं राव म्हणला त्याने. गावाची 9 पाणी होती म्हणून हरभऱ्याला 11 पाणी आगाव दिली म्हणला. मी शेतकरी आहेत कळत नाही. 2 खळी एक दिवशी केली म्हणला. 1.5 पाहिल्या माल माझ्या मोहर ठेवून आदर. काय झालं? 2 खळी झाली माल. सांगत होतो म्हणला आम्ही वर गहू येत नाही खाली हरभरा येत नाही. महाराज कशाला भाव राहिला राव म्हणला. काय राहिलं जमिनीत सगळं सोडून देऊन कसली का असताना 2000ची नोकरी पाहिजे. कोण म्हणते? 500 एकर वाला टाकायला टेकून म्हणते 2000 पगारदाराचं बरं आहे. 2000 पगारदाराची गाडी आहे. जय हरी साहेब जय हरी. पगार 2000. बरं आहे ना पाहुण्याचं बंद झालं म्हणून खेळतोय म्हणला. सगळ्यांची मर्जी नोकरीच म्हणून आहे मला. एकदा पल्ला का अक्षर 2000 पगार असतं काय राव म्हणजे. नोकरी बरे 5000 पाहिजे. त्याला वाटतं 5000 बरं चालला असेल. 5000 वाल्याची गाडी आहे. पगार 5000. बरं आहे का माता मात्र आहे तर बरं आहे मला. तुझ्या पगाराचा माता मात्याचा काय संबंध आहे. घर बाहेर लाईट बिल म्हातारा भरतं मला. पेट मीठ येसूर कुठून चटणी म्हातारा देते. म्हातारी मेल्यावर राजीनामा नाही राव बघायचा. नोकरी बरी आहे महाराज. 50,000 पगार पाहिजे. वेळ नाही आपल्याला इतका. ती म्हणतं 1 लाख पाहिजे. ती म्हणतं 2 लाख 3 लाख वाल्याचं बरं असेल. त्याला महिन्याला 3 लाख पगारची गाडी आहे. जय हरी पगार 3 लाख. बरं आहे ना काय चालणार मला बरं आहे. पहाटे 3 ला जावं लागतं आणि संध्याकाळी 1 ला यावं लागतं. स्वप्नात विश्रांती नाही. कोण खातो पैशाला? आमच्यापेक्षा किराणा दुकानदार बरा. शाळेजवळ दुकाना मला पेन पेन्सिल बघायला तुम्हाला शाळेतल्या भातात 10 कोंबड्याचं घेऊ. ती चित्राचे राव म्हणला. ती
3 लाख पगारदार दुकानदाराकडे बघून हैराण आहे. दुकानदाराचं बरं असेल, दुकानदाराची गाडी घ्यायची हरी, दुकानदार मला जे हरी बरं चाललं ग. माल भरीत नसतो म्हणला आपण, माल भरीत नसतो. दुकान एकदा पाहिला होता म्हणला पहिल्यांदा. झालं काय चांगला उधार नेला मला लोकांना. बरं आहे ना, उधार द्यायचं मानून ठेवायचं, पुन्हा मागून घ्यायचं, पुन्हा मला नका शिकव म्हणला. गिराईक हुशार आहे म्हणला. उधारी मागितली दुकान गिराईक बदलतं म्हणला. काठा निघला राव काय राहिले आमच्यापेक्षा पिठाई चक्की बरी. मग ती म्हणतो चक्कीवाल्याचं बरं आहे, चक्कीवाल्याची गाडी घ्यायची हरी जे हरी चक्की. 20 वर्ष झालं बरं आहे ना, पहिल्यांदा राहील नाही राव. आता पहिलं 3 महिन्याला बिल होतं, आता महिन्याला बिल येतं आमच्यापेक्षा एन्नावरची बरी. ती म्हणतं त्याने एन्नावर चक्की टाकली, त्याची गाडी घ्या चक्की. 2 वर्ष झाली म्हणला. बरं आहे ना, एन्नावर आहे म्हणला आपली. बरं का राखेल लागतं म्हणला त्याला. बरं चाललं का 50 रुपये राख केलाय म्हणला महाराज, आणि 6 रुपये पाहिले दळलं नाही. लय काटकशीनं दळलं का 8 पाहिल्या होतं म्हणलं. 8 सण 48, येतात 48 आणि जातात 50. घरी बसून रोज 2 रुपये तो अटाय, पण ईर्षेनं केल्यामुळे बंद करायला. त्याचं म्हणणं कपड्याचा व्यापार बरा, त्याचं म्हणणं सोन्याचा व्यापार बरा. पंधरपासून सांगतो लक्ष द्या. 1 नंबर सोन्याचा व्यापारी, 1 नंबर 500 एकर बागायतदार आणि 5 लाख पगारदार. एकाच बोलवान त्यांना विचारा बरं आहे का, ते म्हणतात महाराज नाही हो, सगळं सोडून देऊन कामाला जाणाराचं बरं आहे. पुन्हा एकदा हात जोडतो लक्ष द्या. कधी कळतं हे त्या लेवलला गेल्यावर कळतं खरंच कामाला जाणाराचं बरं आहे. पण कामाला जाणारा वाटतं त्यांचं बरं असेल. तुकाराम महाराज सांगतो हे इतका गोंधळ विचित्र आहे, याच्यापेक्षा आम्हाला एवढं वर्म कळलं. हे किरकोळ तुमचा संसार आणि तुमची संपत्ती सोडा, मोठी पद जरी असली का ते बी दुःखाचंच कारण आहे. अभंगाचा 3रा चरणात सांगतात आम्हाला वर्ण कळलं हे मान्य आहे, पण वर्ण कळून तुम्ही जाणलं काय. अभंगाचं 3रं चरण आहे. ब्रह्मादिकपदे दुःखाचे श्रामी, हे चालूची श्रीमंती चालूची गरिबी, ह्याच्यापेक्षा मोठी पद आहेत का ते बी दुःखालाच कारण आहे. ब्रह्मपद, इंद्रपद, चंद्रपद ही मोठी पद आहेत ना. पुण्य संपलं की पुन्हा माघार यावं लागतं बाबा, हे दुःखच भोगावं लागतं. हे त्यातलं आम्हाला वर्म कळलं. महाराज काय हे तुम्हाला वर्म कळलं म्हणता, मोठमोठी पद दुःखाची आहेत म्हणता. ब्रह्मादिकपदे दुःखाची श्रावी, ते दूषित झनी जडो देशे. 2 मिनिटात सांगतो. ते मिळावं अशी इच्छा सुद्धा होऊ देऊ नका. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. हे मोठी पद आहे का ते आम्हाला मिळावी अशी इच्छा होऊ देऊ नका. कारण एकच आहे, एखादं वस्तू मिळावी अशी इच्छा झाली आणि नाही मिळली का तर लोभाच्या पोटी क्रोध तयार झाल्याशिवाय राहत नाही. आणि क्रोध तयार झाला का पुण्याचं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. हे जरा घोटाळा आहे, पण लक्ष देऊ नाही का. एखादी वस्तू मिळावी अशी इच्छा झाली, जर नाही मिळली का राग आल्याशिवाय राहत नाही. आणि 1 सेकंद राग आला का आतापर्यंत पुण्य भस्म झाल्याशिवाय राहत नाही. वेळ नाही मला इतका, 11:15 वाजलेत, पण तरी मी 2 मिनिटात सांगतो. शेतीला रावणानं अशोकनाथ घेऊन बसवलं. लक्ष देऊ नाही का. आणि शेतीला बसवलं, दुसऱ्या दिवशी लवाजमा घेऊन गेला रावण. वाजंत्री वगैरे हार वगैरे ते प्रधानजी सर्व लवाजमा गेला. आणि रावणाने सीतेला सांगितलं उचल हारण माझ्या गळ्यात घाल. राम इकडे येऊ शकत नाही, झाडाला कवटाळतं, दगडाला विचारते. घाबरून गेला राम. त्याला पत्ता कोणी सांगणार नाही. जरी सांगितलं का तर 400 कोस समुद्र ओलांडून तो अलीकडे येऊ शकत नाही. हार उचल आणि माझ्या गळ्यात घाल.
2 तास रावण बडबड करत होता तरी सीतेने खाली मान घातलेली पापणे सुद्धा वारी केली नाही. रावण घाबरला, कारण पुढच्याचा प्रतिसाद नाही मिळाला का बोलणार घाबरल्याशिवाय राहत नाही. पुढचं आपोआप बंद पडतं बोलणं. लय कारण आहेत. काही पुढच्याला आरी आणायच्या 2-3 गोष्टी आहेत. एक बोलणं, दुसरं हावभाव आणि तिसरी नजर. आपोआप आरी येतो एक नजरेनं, दुसरं हावभावानं आणि तिसरं बोलण्यानं. बोलण्यानं म्हणजे बोलण्यानं पुढचं आरी येतं. किती आरी येतं साधं सांगतो 2 मिनिटांमध्ये. रात्री मला सांगितलं तुमचा वाजुनार घेऊन या. मी गेलो वाजुनार घेऊन आणि मी फेटा बांधून त्याला म्हणता काही 2 लावून चालू कर. घेतल्या 2 वाजुनांनी माझा वाजुनार गाठला. त्याला गाठलं विचार जय हरी. आमचा म्हणलं जय हरी. कुठलं आहे? ते मला महाराज संघ आलो सप्त्याला. ते म्हणलं नाही. मग गातो काय? ते म्हणलं नाही. मग वाजवतो. ते म्हणलं हा कीर्तनात. एवढंच म्हणलं. माझं माझ्याकडे पळत आलं ना काय हरं आपल्या पुढची आहे ते मला मेळ लागू द्यायची. बोलण्यातला बोला नीट ऐका. बोलण्यानं पुढचं आपोआप ग बसल्याशिवाय राहत नाही. काय हावभावानं ग बसतं. रात्री खरी साखर ठेवाय एक बसलो होतं मोर रात्री. आणि मी रामकृष्ण हरी चालू केल्यापासून माझ्याकडे टक लावून बघायला लागला असं. नलवा माहितीचा माणूस दिसतो बाबा, पण रोपाचा आव्हान घेतल्यावर उलटी मान हलवला असं. मला वाटलं आप सुरू झाले बाई हो. मी सेवेचा आपण सोडत म्हणलो, मग तर हट वाकडं करून उलटे हळू लागलं. मी 10 मिनिटात कीर्तन बंद केलं. त्यांचं पाय धरलं जय हरी. ते मला जय हरी. म्हणलं बरं होतं का? चांगलं होतं मला. तुम्ही लगेच बंद केलं. तुम्ही असं झलकल्यापासून एवढीच खोड आहे म्हणला मला. पुढचं आरी येतं हो भावानं, काही नजरेनं घोटाळा झाला. तसं प्रतिसाद मिळाला नाही. रावण घाबरला आणि प्रधानजीला विचारलं अरे काय हे वर पाहत नाही हार घालणार कधी? प्रधानजीने सांगितलं सरकार असं अचानक कोणी हार घालत नाही. मग असं तुम्ही तुमचं संपत्ती सांगा. संपत्ती सांगा म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी रावण गेला आणि रावणानं जाहीर केली संपत्ती. शेते मी साधा माणूस नाही. महादेवाचा 1 नंबर भक्त आहे आणि 1 नंबर भक्त असून माझी प्रॉपर्टी फार मोठी आहे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत, 1 कोटी घरं काश्याचे आहेत, 1 कोटी घरं तांब्याचे आहेत, 5 लाख घरं विटेचे आहेत, 5 कोटी घरं सोन्याचे आहेत, 7 कोटी घरं सोन्याचे आहेत. एवढी संपत्ती हार घाल. दुसरा दिवस फेल गेला. तिसऱ्या दिवशी प्रधानजीला विचारलं काय होय? पैशाला कोण खातो? वजन सांगा वजन. तिसऱ्या दिवशी वजन सांगितलं. सीते मी साधा माणूस नाही. पैशाजोगी मला किंमत आहे. ब्रह्मदेव पंचांग बघायला माझ्या दारात आहे. सगळी बाळणपण करायला आहे. गणपती गाडवर राखायला आहे. हार घाल. तरी बी हार घातला नाही. रावणानं हार टाकून दिला आणि हात जोडलं. शिते तुला राग येत नाही का ग? अगं राग तर हार घाल ना. मग शिते सांगितलं रावणा मला राग येत नाही. मी राग आणत नाही. नीट ऐका बरं का मी काय सांगतोय. तुला वाटतं का मला राग नाही? माझा राग तुझ्या रागावर नाही. आपल्या रागावर नव्हता राग सीतेचा. सीते सांगितलं मला अर्धा क्षण राग आला का तुझी सगळी लंका धडा पेटल्याशिवाय राग नाही. इतकी माझ्या रागात पावर आहे. पण मी रागाला येऊ देत नाही. कारण अर्ध्या सेकंदाच्या रागानं आतापर्यंत माझं पुण्य भस्म होतं आणि पुण्य संपल्यावर माझी रामाची भेट या युगात होणं शक्यच नाही. तू एकटा सोड. सगळी लंका जरी बोलली का तर मी रागाला जाणार नाही. रागानं पुण्याचा क्षय होतो. जी गोष्ट मिळावी ती नाही मिळेल का रागाची उत्पत्ती होते. आम्हाला ती मिळावं अशी इच्छा सुद्धा होऊ देऊ नका. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शराने देते दूषित झाली जाऊ. कर्मधर्म नाशिवंत अजून काय ब्रह्मादिक दुःखाची श्राणी येथे दूषित धनी जोडो देशी पद राहू द्या महाराज. बाकीची काय इच्छा तुमच्या का तुकाराम महाराज? बाकीचं काही महत्वाचं नाही का? जे बाकीचं सर्व आहे का ते माईक आहे आणि माईक असतं ते दुःख देतं. हो गातं दुसरा Bye.
कशाची गरज नाही. माईक पदार्थ कारण येरती माईक बस. ते दुःख देत असल्यामुळं आम्हाला त्याची निव्वळ गरज नाही. मग तुमचं नेमकं म्हणणं काय? आमचं एकच म्हणणं आहे देवा, आमची वृत्ती खोट्याला चिटकून न देता तुमच्या चरणाशी एकरूप करा. बाकीच आमचं काही म्हणणं नाही. पण कुठं करा? जिथं सम चरण आहेत आणि जिथं दृष्टी सम आहे का तिथं आमची वृत्ती ठेवा. बाकीची आम्हाला कशाची गरज नाही. 2 मिनिटात सांगतो. दृष्टी ही सम आहे आणि चरण ही सम आहे. किती चरण सम आहे? 2च मिनिटात. ते पत्रिका आली, पत्रिका विश्वामित्राला सीता स्वयंवराची. पत्रिका वाचली विश्वामित्रानं आणि राम लक्ष्मण सांगितलं, पोरा हो का झोपा, निवांत झोपा का उद्या सकाळी लवकर उठा आणि आपल्याला मिथिलेला जायचंय. मिथिलेला? हो का? तिथंही यज्ञ चालू आहे. कसला यज्ञ? दादा झोपा, सकाळी लवकर उठून या, आपल्याला लवकर लांबचा पल्ला आहे, मिथिलेला जायचंय. काय आहे तिथं? सीता स्वयंवर आहे. असा पण आहे. राम लक्ष्मण उठून गेले पर्णकुटीमध्ये. पण लक्ष्मणाचा नियम होता की आश्रमात गेल्याबरोबर राम झोपले का दोन्ही चरणाची सेवा लक्ष्मण 2 तास करायचे स्वतःच्या आश्रमात गेल्यावर. पण बसून 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 राम झोपले आणि ते दोन्ही पाय आपल्या मांडीवर घेतले चरण राम प्रभूचे लक्ष्मणानं. आणि असा विचार केला, पत्रिका, मिथिला, सीता स्वयंवर, धनुष्याला बाण लावायचा. पण कोण कोणाला सांगितलं असेल, कोण कोण येतील, कसा कसा मेळ लागल, कोणाला जमल का? आणि नाहीच कोणाला जमणार, रामावर नंबर आला तर, आणि रामाने जर हा पण जिंकला तर, आणि उद्या शेतीने रामाच्या गळ्यात माळ घातली तर. असं 1 तास गेला एवढ्या. आणि शेतीनं जर रामाच्या गळ्यात हार घातला तर उद्या रामाची धर्मपत्नी सीता होणार आहे आणि उद्यापासून ती मला चरण सेवा करू देणार नाही. असं सहज वाटलं. हृदय भरून आलं, डोळ्यातलं पाणी थोडं रामाच्या चरणावर पडलं. रामाच्या चरणावर पाणी पडल्यावर राम सावध झाले. उठून बघितलं तर लक्ष्मण फुंदून फुंदून रडत होते. कडकडून आलिंगन दिलं लक्ष्मणाला आणि विचारलं, लक्ष्मणा काय आजारी आहेस का? नाही देवा. नाराज आहे का? तसं बी काही नाही. भूक लागली का? बिलकुल नाही. अयोध्येची आठवण झाली का? नाही हो. कौशल्याची आठवण झाली का? नाही. सुमित्राबाई झाली का? नाही. दशरथ रायाची आठवण झाली का लक्ष्मणा? नाही देवा. मग झालं काय? काहीच झालं नाही. मग रडतो कशामुळं? ते उद्या नाही का कुठं जायचं की आपल्याला साप्त्याला? मग ते साप्त्याला जाण्याचा तुला रडण्याचा काही संबंध आहे? मग लक्ष्मणाने सांगितलं तिथं धनुर्यज्ञ आहे. बरं मग तिथं धनुष्याला बाण लावायचा आणि सीताहार घालणार आहे. खरं आहे, जाऊ दे ना मग, हो दे ना मग. आपलं रडण्याचा काही संबंध आहे? नाही. उद्या जर तिथं कोणी नाही आलं आणि नंबर तुमचा आला आणि तुम्हाला जर सीतेने गळ्यात हार घातला, राम म्हणजे लक्ष्मण मग सोपं झालं ना. ह्याला बोलव त्याला बोल, ते एजंटला पैसे दे, कुठाना कर, लोकांची जमीन दाखवते, 2-4 महिने उगं कंपनीत वर्ग लाव, पुन्हा माघाऱ्याने फुकट होते होऊन निघू ना. नाही तसं नाही मला म्हणायचं. बरोबर. उद्या जर शेतीने तुमच्या गळ्यात हार घातला का तर ती तुमची धर्मपत्नी होईल आणि परवा दिवशी मला असं बोट लावून बजावल, लक्ष्मणा बाहेर निघा, मी रामाची धर्मपत्नी आहे आणि रामाच्या चरणसेवेचा माझा अधिकार आहे असं सीता उद्यापासून सांगल म्हणून रड येतं. रामाने जाहीर केलं. पुन्हा एकदा कडकडून मिठी मारले, वचन दिलं, लक्ष्मणा उद्या जर तू म्हणतो असं घडलं का तर फक्त डाव्या चरणसेवेचा अधिकार शेतीला राहील आणि उजव्या चरणसेवेचा अधिकार लक्ष्मणा कायम तुला राहील. इतके चरण सम आहेत. सम चरण हे स्वयंवराच्या आदल्या दिवशी ठरलं. दृष्टी सम आहे. दृष्टी किती सम आहे? खटम तयारी चंद्रभागेतनं माघारी नामदेव पायरी पसनी दर्शनाच्या मंडपात शिरू नको. बाजारात जाण, बाजारातच ये. 65 एकरातच माघारी काही नाही. तिथं आला काय नाही आला काय तरी दृष्टी सम आहे. राक्षसांचाही उद्धार आहे आणि भक्तांचाही उद्धार आहे. दृष्टी इतकी सम आहे. जिथं अशी वृत्ती आहे का, अशी अवस्था आहे का, तिथे माझी वृत्ती कायम ठेवा. अभंगाचं समचरण दृष्टी विद्यावा रे साजी, समचरण दृष्टी विद्यावा साजी. पहिल्या चरणात सांगतात, देवा आमची वृत्ती कायम तिथं ठेव.
सम पाय करकटी उभा तटी भिवरे जा जिथं पायसं माय दृष्टीसं माय तिथं आमची कायम रत्ती ठेव. आम्हाला बाकीची कशाची गरज नाही, कारण हे सगळं नाशवान आहे, हे सगळं खोट आहे, हे दुःखाला कारण आहे. त्यातलं आम्हाला वर्म कळल्यामुळं आमची एवढीच इच्छा आहे. समचर्म दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्तीरा हो. कारण अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. बाकीचं ब्रह्मादिक वे दुःखाची श्राणी तेथे दूषित ध्वनी दरोदेशी सांगता कशावर दुःखा नाही त्यांच्याकडे आम्हाला जे जे कर्म धर्म नाशिवंत. सरळ सरळ अभंगाचा अर्थ असा आहे, जीवन जगत असताना सत्य आणि असत्य थोडी जाणीव करून घ्या, खोट्याला थोडं बाजूला सारा आणि सत्य आपलंसं करून घ्या. कलियुगात एकच सत्य आहे, त्याचं नाव आहे भगवंत. भगवंत सत्य आहे, बाकीचं सगळं असार आहे, नाम असत्य आहे. 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी फक्त रामकृष्ण हरी म्हणा. वातावरण बिघडलेलं आहे कलियुगाचं, मरणाची गॅरंटी राहील नाही. एके दिवशी प्रत्येकाला मरावं लागणार आहे. थोडं असं जीवन जगत असताना भगवंताच्या नावाची अत्यंत गरज असल्यामुळं 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी रामकृष्ण हरी म्हणा. कोणी कोणाला वाईट बोलू नका, एकमेकाशी टिंगल करू नका, आपापसात भांडण करू नका, थोडं प्रेमाने राहायला शिका. अतिथी आचार्य भिकारी संन्यासी गोसावी दारात आलं का रिकामं लावू नका, 1 भाकरी वाढत जा. 1 भाकरी नसेल अर्धी वाढा, काहीच नसेल चहा करा, ऐपत नसेल टाइमवर पाणी द्या, पण पुढं हो म्हणून लावू नका. ती पुढं रिकामं जात नाही, अख्ख्या कुटुंबाचं पुण्य घेऊन जातं. पुण्य जाऊ देण्यापेक्षा 1 भाकरी गेली बरी. थोडं सावधगिरीनं जीवन जगा. भगवंत आपलासा करण्यासाठी भगवंताच्या नावाची अत्यंत गरज आहे. ते नामस्मरण अर्धा तास का होईना पण रोज करा. जीवन आनंदानं जगा. हा जन्म पुन्हा नाही. योगायोगाने नरदेह मिळाला. देव होता इतकी पावर आपली आहे. देव होता येतं देव, पण ज्याचे त्याने अनेक केले येथे कोणाचे काय बा गेले. आपण आपलं वाटोळ करून घेऊ लागलो. थोडं सावध व्हा. भगवंत आपला सकारान तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. बोलता बोलता काय चुकलं असेल, कमी झालं असेल, लक्षात झालं असेल, रागव झाला असेल, मागपुढे झालं असेल, काय चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर आहे. थोडी सद्गुरूंची कृपा टाळकरी मदंगाचार्य स्मृती मंडळी सर्वांनी अवश्य साथ दिल्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. 29व वर्ष आहे सप्त्याचं. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा वारकरी संप्रदाय नियमानं हा अभंग, त्या निमित्तानं तो अभंग आणि त्याच्यावर थोडंसं बोलायचा प्रयत्न केला. मागे पुढे होत असतं. जरी झालं असेल तर ते माझे दोष समजा आणि बरोबर आहे. तेवढी सद्गुरूंची कृपा आहे. उद्या 30 तारखेला राम जन्मोत्सव आहे, बरोबर आहे ना. 30 तारखेला राम जन्मोत्सव अख्ख्या महाराष्ट्रभर साजरा होत आहे. आता अख्ख्या वस्ती वाड्यासहित सर्व कार्यक्रम आहेत. राम जन्मोत्सव साजरा होतो आणि त्याच शुभ मुहूर्तावर आपल्या गावामध्ये राम मंदिराचं उद्घाटन आहे. रामनवमी दिवशी म्हणजे राम जन्मोत्सव ज्या दिवशी आहे का त्या दिवशी आपल्याच गावात राम मंदिर बांधायच्या उद्देशानं त्याचं उद्घाटन सोहळा आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. थोडंसं असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. थोडं जाणीव करून द्यायच्या उद्देशानं त्या दिवशी सर्वांनी हजर राहून उद्घाटन सोहळा पार पाडणार रामनवमी दिवशी. पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. टाळकरी मदंगाचार्य स्मृती मंडळी सर्वांनी व्यवस्थित साथ दिल्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. जाहीर सेवा सद्गुरू चरण समर्पित करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर बरोबर मला पाठवा. Thank you.
अशोक महाराजांना गाव सोड आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ